देवदर्शन घेतलं का मन कसं प्रसन्न होऊन जाते राजा. आणि का मंदिरं बांधून ठेवल्या राजा, ऐतिहासिक मंदिर. केवढं वाढलं राजा पुणे शहर हे. पाय ना, इकडं पाव तिकडं नुसत्या बिल्डिंगाच बिल्डिंगा. तुला काय झालं रे? कायचा विचार करून राहिला? काहीच नाही. अरे मला इथे फिरासाठी आणलं ना तू स्वतःच तोंड पाडून बसला राजा. काय झालं सांग? मला वाटत आहे बाबा गावाकडे येऊन शेतीच करा. शेती? राजा शेतीच करायची होती तर पहिलेच सांगायचं होतं ना. तू या शिक्षणावर एवढा खर्च कायले केला असता मी ना. बाप दादाच्या जमान्यापासून शेती करून राहिलो राजा आपण. परिस्थिती तवाही तशीच होती ना आताही राजा तशीच आहे. तुले वाटत असन का शेती बीती करून मी परिस्थिती बदलन? नाही होऊ शकत. तू अभ्यासात थोडा हुशार आहे म्हणून तुले शिक्षणासाठी इकडे पाठवलं पुण्याले. म्हणलं परीक्षा बिरीक्षा देऊन एखादी सरकारी नोकरी घेशील, परिस्थिती बदलन तू आवली तरी. पण तू म्हणून राहिला मी बी शेतीच करतो. काहून बाप्पा, काय झालं? ते सगळं बरोबर आहे बाबा तुमचं, पण इकडे स्पर्धा खूप वाढलेली आहे आणि ते MPSCच्या परीक्षेत पास होईल का नाही त्याची पण खूप भीती वाटते मला. त्यापेक्षा म्हटलं आपली शेती आहेच तर ती अजून थोडी आधुनिक पद्धतीने करतो ना मी. आधुनिक? राजा कसं आहे, शेती आधुनिक कर नाही तर पारंपरिक कर. जसं आहे तसंच चालू राहणार. तुला काय वाटते कोणी विचार केला नसेल का आधुनिक शेती करायचा? आपल्याकडे पाणी तर पाहिजे. हां, पेरलेलं उगवासाठी पाणी तर पाहिजे. हा असा राजा अवकाळी पाऊस कधी पडते कधी नाही. जेव्हा पाहिजे तेव्हा नाही पडत, जेव्हा नाही पाहिजे तेव्हा रप्प रप्प पडते. सारा माल गार करून टाकते पुरा शेतकऱ्याला. खरी भीती तर राजा शेतकऱ्याला वाटून राहिली का यावर्षी पाऊस पडन का नाही, पेरलेलं उगवण का नाही. बरं उगवलं माल झाला तर त्या मालाले भाव भेटन का नाही. खरी भीती राजा शेतकऱ्याला आहे. त्यामुळे त्या शेतीच्या नादी सध्या तरी तू लागू नको. अभ्यासात हुशार आहे पण नोकरी बिकोरी लागू दे एखादी. लग्नासाठी आजकाल पोरीच्या बापाले सरकारी नोकरीवाला जावंही पाहिजे. पाहिजे ना तू कशी परिस्थिती आहे तर. नाही तर कोणी पोरगी नाही देऊन राहिला भाऊ शेतकऱ्याले. हां, सरकारी नोकरीला लागला तर तुझ्या लग्नाचा तरी प्रश्न सुटा. तू जर म्हणला समजा शेतीच करायची आहे मला, पाहा लागेल आपल्याला काहीतरी. पण मला तर वाटतं राजा तुला इतक्यात हार मानाले नाही पाहिजे. तर आत्ताच तर आला अभ्यास आले आणि आत्ताच हार मानले इतकं लवकर कसं व्हायचं? बाबा 10-10 वर्ष इकडे पोरं MPSCचा अभ्यास करता येतो. 10-10 वर्ष झाले अडकलेली आहे ती त्याच MPSC मध्ये. मी पण तसाच अडकलो तर माझा पण तो वेळ वाया जाईल ना. हे पाय राजा, 2 वर्षात पोस्ट काढणारे बी पोर आहे आणि 10-10 वर्ष अभ्यास करून ज्याची पोस्ट निघत नाही असे बी पोर आहे. आता प्रत्येकाचा आपापला अभ्यास राहते. पण मला कसं वाटते का तू पहिले प्रयत्न करून पाहिले पाहिजे. मी काय म्हणतो, तुला जेवढ्या दिवस होते ना तेवढ्या दिवस कर, पण प्रामाणिकपणे करायचं. म्हणजे 100% दे ना अभ्यास कर. नाही तर इकडं आला ना निरा टाइमपास करून राहिला असं नाही पाहिजे. प्रामाणिकपणे अभ्यास कर. लागू दे ना 2 वर्ष लागू दे, 5 वर्ष लागू दे, 6 वर्ष लागू दे. ज्या दिवशी तुला समजा वाटलं का मीनं माझे 100% दिले पण आपण पासच नाही होऊन राहिलो, त्या दिवशी मला सांग की बाबा माझ्याच्यानं नाही होऊन राहिलं, मला सोडायची आहे MPSC. सोड. शेती करायची असेल शेती कर, नाही तर एखादा बिझनेस करायचा असेल तर ठेव, मी तुला टाकून देतो. तो बाप समर्थ आहे ना त्याच्यासाठी. पण तो राहिला नंतरचा विषय. पहिले माया म्हणणं काय का तू 100% देऊन पुन्हा अभ्यास केला पाहिजे. त्याशिवाय कळण कसं? नाही तर भविष्यात खंत वाटन तुले. अरे यार का अभ्यास केला असता तर पास झालो असतो. ते खंत नाही वाटली पाहिजे. म्हणून जेवढं होते तेवढं तू कर. पुढं पाहू ना बे. आव ना मी समर्थ आव ना. पण बाबा जर 5-6 वर्षानंतर लक्षात आलं की आपल्याच्यानं होत नाही ते MPSC आणि मी सोडून दिली गावाकडे जर आलो तर ते 5-6 वर्ष वाया गेलेले राहील ना. नातेवाईक हसतील, तुमच्यावर हसतील, माझ्यावर हसतील आणि ते मला बिलकुल सहन नाही होणार. अबे भोकात गेले नातेवाईक. माया घर मी चालून राहिलो बाबू. माया लेकराले मी पोसून राहिलो. नातेवाईक नाही येऊन राहिले पैसे द्यासाठी का घ्या. हां, त्यामुळे त्या नातेवाईकाचं टेन्शन नको घेऊ. अबे मीच टेन्शन नाही घेऊन राहिलो, तू कायले घेऊन राहिला. आणि तू जे म्हणून राहिला ना का नातेवाईक हसतील, अबे हेच नातेवाईक तुरु 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 घरात येतील आपल्या. जेव्हा तू पोस्ट काढशील ना तेव्हा सत्कार करासाठी हार आणि शाल घेऊन. राजा कोणाला किती महत्त्व द्यायचं ते आपल्याला समजलं पाहिजे. नातेवाईकाले, समाजातल्या लोकाले काही घेणदेण राहत नाही भाऊ. तो का चालू आहे का नाही, आपला विचार आपल्यालाच करणं आहे. त्यामुळे आपली जिंदगी कोण का विचार करन ह्याच्यावर कधी ठरवायची नाही. कसं करायचं ना कसं वागायचं तर समजलं का. आपल्याला जे ठीक वाटते ते करायचं. त्यामुळे तू त्याचा विचार नको करू.
तू फक्त अभ्यासावर लक्ष दे. कसं आहे, प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे बहुत पोरं आहे राजा, पण प्रत्येकाची परिस्थिती नाही राहत. म्हणून भेटेल ते काम त्याला करा लागते. आपल्या स्वप्नाने बाजूला ठेवून तुझ्याकडे संधी आहे. आयुष्य पुन्हा पुन्हा संधी देत नाही. त्यामुळे जी संधी भेटली आहे ना, तिचं सोनं कर. सोनं? अहो सोनं तर एवढं महाग झालं आणि तुम्ही आता सोनं खायला घ्यायलात. बाबू रे संकेत, तुझ्या बाबाला थोडं शेतीतले कामं होते म्हणून ते आले नाही. मी एकटाच आलो. आमच्या संकेतकडे बी पाहिजा म्हणे. तुम्ही दोघं इथं अभ्यासाला आले आहे ना, तर चांगला अभ्यास करा, अभ्यासावर लक्ष द्या. कसं तुमच्याकडून मलेच नाही, पुऱ्या गावाला अपेक्षा आहे काहीतरी करसान म्हणून. आणि थोडेसे केस बिस बारीक करा थोडे, हं बरं दिसते जरा. चला. अहो पण ते सोनं लय महाग झालंय, नका घेऊ आता. राजा, आमच्याकडं सोन्यासारखे लेकरं आहे, आम्हाला काय लागते सोनं. चला, तुम्हीच सोनं आहे आमचं. कुठं जायचं आता? चला शनिवार वाडा दाखवतो तुम्हाला. इस्कॉनला जाऊत ना, देवाचं मंदिर आहे प्रेम. अरे ते शिवरामजी म्हणत होते का ते FC रोड का काहीतरी आहे म्हणे इथं. ते राहू द्या. ते तुमच्या कामी नाही, ते काय आमच्या तिथं कामी. काय असते का? काही नाही ते तिथं. काय असते का तिथं? नाही नाही नाही, ते काय असते का तिथं? तुमच्या कामी आहे नाही म्हणलं ते. असते का सांग ना. तुम्हाला काय करायचं?